ओम जय गुरुदेव. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. आज शुक्रवार आहे. आईची आरती वगैरे झाली तर शृंगार होता आज घातला होता, तर म्हटलं असंच एक व्हिडिओ टाकावा. खरंच ह्या आईने माझं भाग्यच उजळलं. इतकं म्हणजे छान केलं की ह्याच्यापेक्षा मोठं सुख कुठलंच नाही आहे. आज ही आई भवानीने जे मला दिलंय ना, त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही. ही आई आपल्याला अशी सांभाळत असते की तिची तुलना तुम्ही कुठल्याही सुखात करू शकत नाही. हे जे अनमोल सुख मिळालेलं आहे ना, हे सगळ्यांनी जपायला शिका. आणि खरंच भक्तीमध्ये एवढं स्वतःला हरपून घ्या की आईच्या चरणावर डोकं ठेवा आणि सगळं तिच्यावर सोडा. जे काय तुमच्या जीवनात घडल, जे काय होईल, काय संकट येतील, काय चांगलं होईल, जे काय होईल ते चांगलं तर आईच करणार. पण ज्या वेळेला तुमच्यावर संकट येतात, दुःख येतं किंवा काही काही घडत असतं, तर ते सगळं आई बघून घेत असते. तुम्ही फक्त तिच्या पायावर डोकं ठेवा आणि विश्वासाने फक्त भक्तीमध्ये तिच्यावर फक्त तिच्यावर भक्ती करत राहा आणि तिची स्तुती करत राहा. आणि खरंच भक्तीमध्ये एवढं हरपून जा की आपलं सगळं जे काय पुढच्या जीवनाचं सगळं आई बघत असते. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का, की मी खूप कळकळून सांगते की मी म्हणते ना, आज जशी मी आईची भक्ती करायला लागले आणि आईचे चमत्कार एवढे झाले, त्यातून गुरु दिले एवढे छान, हे आईने दिले. आज देव महादेव आहेत माझे. मला इतकं म्हणजे अभिमान आहे की मला आईची सेवा करायला मिळते. आणि काही नाही हो माणसांजवळ, काही नाही. कोणाकडेही बघू नका, डोकवू नका. देवापेक्षा मोठं कोणी नाही आहे. फक्त तुमचं सगळं लक्ष आई भवानीवर असू द्या आणि खरंच त्या आदिशक्तीवर असू द्या. तुमचं खूप चांगलं करते आई. फक्त विश्वास ठेवा. वेळ यावी लागते, तोपर्यंत विश्वास ठेवा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजावते उदय पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कळायचं चांगले. हर हर महादेव. हर हर महादेव.